नमस्कार सर्वांना। आज आपण करणार आहोत पनीर। कुठलाही बाहेरचा मसाला न वापरता अगदी रेस्टॉरंटसारखं त्याहीपेक्षा चांगलं असं घरगुती मस्त पनीर करणार आहोत। तर त्यासाठी मी काय घेतले, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण घेतले, आलं, 2 तमालपत्र, 2 वेलची आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत। तर पांढरे तीळ मी अगोदर तेल न टाकता भाजून घेणार आहे आणि बाकी सगळं मग थोडंसं तेल टाकून असं परतवून घेणार आहे। आणि हे थंड झालं की आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। पहिल्यांदा तीळ बारीक करा आणि नंतर त्याच्यात परत हे सगळं मिक्स करा, कांदा टोमॅटो काय असेल ते, आणि बारीक अशी पेस्ट करून घ्या। आता पनीरसुद्धा कट करून घेते आहे। तर पनीर तुम्हाला आवडते त्या आकारामध्ये कट करायचं आहे। तर इकडे मी त्रिकोणी आकारामध्ये कट करणार आहे। आणि हे पनीर मी डेअरीवरून आणलेलं आहे, डायरेक्ट पॅकेटमधलं वापरलेलं नाही आहे। एकदम फ्रेश असं पनीर आहे, मस्त लागतं टेस्टला। तर आता भाजी करूयात। लोखंडी कढई नाही आहे किंवा ॲल्युमिनियमची नाही आहे, स्टीलची कढई आहे आणि पातळ असं बूड असल्यामुळे तेल लगेच करपतं, म्हणून मी पहिल्यांदा तेल टाकलं आणि नंतर गॅस चालू केला आणि त्याच्यामध्ये आता आपण ही पेस्ट टाकूयात। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण हे सगळं आपण अगोदरच परतून घेतलेलं आहे। तमालपत्र, वेलची त्याच्याबरोबरच बारीक केलेली आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ आपल्याला ही पेस्ट परतायला लागत नाही, पटकन परतली जाते। आणि याच्यातच चवीनुसार मी आत्ताच मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे पेस्टला तेल लगेचच सुटतं। आता मसाले टाकते, त्याच्यामध्ये धना पावडर, लाल मिरची पावडर आणि लाल तिखट हे 3च मसाले मी टाकलेले आहेत। हे आपले घरगुती मसाले आहेत। हळद टाकायची आहे, व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत परत एकदा मी परतून घेते आहे। तर चांगली परतली आहे। आता आपल्याला पाणी टाकायचे। तर पाणी टाकताना एकदम टाकू नका, थोडंसं टाका, व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्या, म्हणजे तो मसाला पाण्यामध्ये मिक्स होणार आहे आणि त्याच्यानंतर पाहिजे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। तर इकडे बघा टाकलेलं आहे। आता थोडीशी उकळी येऊन द्यायची आणि कमी गॅसवरतीच आपल्याला ही सगळी भाजी करायची आहे। उकळी आली की त्याच्यामध्ये मी टाकणार आहे साई। तर साई टाकल्यामुळे ना त्याला मस्त टेस्ट येते। इकडे मी 3 ते 4 चमचे साई, म्हणजे साधारणतः अर्धी वाटी साई घेतलेली आहे, चांगली फेटून घ्या आणि नंतर टाका। आणि 2 चमचे याच्यामध्ये बटर किंवा तूप टाकायचे आहे। आता मी इकडे तूप वापरणार आहे। तुम्हाला जर रेस्टॉरंटसारखी भाजी पाहिजे असेल तर साई किंवा क्रीम, पण आपण सगळं घरातलंच वापरतोय त्याच्यामुळे साई टाकायची, घरात सगळ्यांच्या साई असतेच। साई आणि 2 चमचे इकडे मी तूप टाकते आहे आणि मस्त असं हे उकळी येऊ द्यायची आहे। बघा 2 चमचेच टाकलेले, छान अशी तूप टाकल्यानंतर एक उकळी येऊन दिली आहे आणि उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये पनीर टाकलेले आहे। तर पनीर टाकल्यानंतर अगदी 5 ते 7 मिनटंच गॅस चालू ठेवा, कारण जास्त पनीर जर शिजलं ना ते उगीच लुसलुशीत होतं, टेस्टला चांगलं लागत नाही। त्यामुळे अगदी 5 ते 7 मिनटामध्ये गॅस बंद करायचा। तर पनीर टाकल्यानंतर बघा छान उकळी आली आहे, वरून कसुरी मेथी टाकली आणि अगदी 2 ते 3 मिनटामध्ये आता मी गॅस बंद करणार आहे। आणि इकडे छान उकळती आहे भाजी आणि गॅस बंद करूयात आणि आपली इकडे भाजी तयार आहे। आणि बघा झाली की नाही, अगदी घरातल्या साहित्यामध्ये मस्त रेस्टॉरंटपेक्षाही छान अशी भाजी, कारण घरची भाजी ती घरचीच असते, त्याला वेगळीच अशी चव असते। तर बघा मस्त झाली आहे, अजिबात जास्त काही आपण वापरलेलं नाही आहे, तरीसुद्धा चांगली अशी दिसती आहे, चांगली लागती आहे। त्याच्याबरोबरच घरी नान रोटी काय पाहिजे ते करा आणि मस्त आनंद घ्या। भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये।